नमस्कार मित्रांनो. आज आपण कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या IPO बद्दल जाणून घेणार आहोत. ही कंपनी 1999 ला इनकॉर्पोरेशन झाली होती. ही पहिली अशी कंपनी होती जी 2015 मध्ये जिला SFB लायसन्स भेटलेलं आहे. ह्या कंपनीचं प्रेझेन्स जे आहे ते अर्बन आणि रुरल ह्या दोन्ही ठिकाणी आहे. ह्या कंपनीची जे टार्गेट आहे ते मोस्टली 4 लाख 5 लाख कमवणारे जे म्हणजे मिडल क्लास व्यक्ती आहेत ते आहेत. या कंपनीची हेडक्वार्टर्स जालंधर मध्ये आहे, जे पंजाब या स्टेट मध्ये येतं. ह्या कंपनीचा IPO 7 तारखेला ओपन झालेला आहे. फेस व्हॅल्यू IPO ची 10 रुपये प्रत्येकी शेअर्स आहे. प्राइस बँड आहे 468 रुपये आणि 32 शेअरचा एक लॉट आहे. म्हणजे आपली गुंतवणूक 14,976 इतकी असणार आहे. या कंपनीचा IPO ची साईज जी आहे ते 523 करोड इतकी आहे. त्यातील फ्रेश इश्यू 450 करोड इतका आहे आणि OFS जो आहे तो 73 करोडचा आहे. IPO क्लोजिंग डेट आहे 9 फेब्रुवारीची. बेसिक ऑफ अलॉटमेंट आहेत 12 फेब्रुवारी. इनिशियल रिफंड आहे 13 फेब्रुवारी. शेअर क्रेडिट होतील डीमॅटला 13 फेब्रुवारीला आणि लिस्टिंग डेट आहे 14 फेब्रुवारी. या कंपनीची फायनान्शियल कंडिशन पाहूयात. या कंपनीने मागील 3 वर्षामध्ये आपल्या असेट्समध्ये 12% ने आपल्या असेटमध्ये ग्रोथ दर्शवलेली आहे. रेव्हेन्यू मध्ये 14% ने ग्रोथ दर्शवलेली आहे मागील 3 वर्षांमध्ये. प्रॉफिट आफ्टर टॅक्स मध्ये 52% ने ग्रोथ दर्शवलेली आहे आणि नेटवर्थ मागील 3 वर्षांमध्ये 16% ने ग्रोथ दर्शवलेली आहे. बॉरोइंग ह्या कंपनीचे 8% नेच ग्रोथ दर्शवलेली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. सप्टेंबर 23 मध्ये ह्या कंपनीचा रेव्हेन्यू 415 करोड इतका आहे आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो आहे तो 54 करोड इतका आहे. फायनान्शियल कंडिशन ह्या कंपनीची चांगली आहे. पुढे जाण्या अगोदर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. या कंपनीचे की परफॉर्मन्स इंडिकेटर पुढील प्रमाणे आहेत. रिटर्न ऑन इक्विटी 16.45% आहे. डेब्ट टू इक्विटी 0.95 आहेत. प्राइस टू बुक व्हॅल्यू 1.81 इतका आहे. प्री IPO अर्निंग पर शेअर्स 26.48 इतका आहे. पोस्ट IPO 24.19 इतका आहे. PE रेशो जो आहे तो 17.68 आहे प्री IPO आणि पोस्ट IPO 19.35 इतका आहे. आणि या कंपनीचा IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम जे आहे ते फक्त 40 रुपये आहे. ते फक्त आणि फक्त 8.55% इतकंच आहे. हा IPO थोडासा महाग आहे. थोडस डिस्काउंट प्राइसला या IPO चा प्राइस हवी होती. ऑब्जेक्टिव्ह ह्या IPO चा असं असणार आहे की फ्युचरमध्ये जे कॅपिटल रिक्वायरमेंट आहे त्यासाठी हे पैसे जमा करत आहेत. या कंपनीचे जे पियर्स कॉम्पिटिटर्स जे आहेत, जे अगोदरच मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, लिस्टेड आहेत आणि मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते IDFC फर्स्ट बँक 21.76 इतका त्याचा PE रेशो आहे. AU स्मॉल फायनान्स याचा 33.40 इतका आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स 24.13 इतका आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स 9.97 इतका आहे. सर्वोदय स्मॉल फायनान्स 24.08 इतका आहे आणि इसाफ स्मॉल फायनान्स याचा 10.33 इतका आहे. कुठलेही निवेश करण्या अगोदर आपल्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला जरूर घ्यावा किंवा स्वतः स्टडी करावा.
मला तरी वाटतं की आपण हा IPO थोडासा महाग आहे. त्याच्यामध्ये आपण एक करू शकता, जे याचे पियर्स कॉम्पिटिटर्स आहेत त्याच्यापैकी आपण कुठलाही शेअर्स नीट अभ्यास करून त्याच्यापैकी निवडू शकतो आपण. ज्यांनी अगोदरच आपल्याला प्रूव्ह केलेलं आहे अशा शेअर्स मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी, रॅदर कुठल्याही IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी. हे माझं एक पर्सनल मत आहे. धन्यवाद.